बाईसाहेबांना घेईन म्हटलं लुगडं, पण शिप्याचं दुकान नव्हतं उघडं. मी काय लुगडं घेण्यासारखी नव्हते का बरं? समाज काय आहे कसा आहे त्याची ओळख पटते आणि समाजाबरोबर तो काम करायला लागतो. कधी बरोबरीनं तर कधी विरोधात नाही. बया पहाटेच्या गे पारी हे कुणी नव्यानं गाणे गातो, नव्यानं गाणे गातो. धक्काचा वडीला देतो गा माझे माई. पण ही ताकद अजमावणं, समजून घेणं आणि समाजाला भिडणं ही सोपी गोष्ट नाहीये. पांढरा लेंगा घातलेल्या माणसाला एक असं 10-12 लोकांनी पकडला, त्याच्या डोक्याचा दगड टाकला आणि मी बघितलं आणि बॅकग्राऊंडला शिवाजी महाराजांचा फोटो होता. शिवाजी महाराज या क्राईमचा भाग नाही आहेत. हा क्राईम शिवाजीच्या नावावर करण्यात आलेला आहे. माझा हुसेन मारला, बया किसेन मारला, माणूस मारला, बया माणूस मारला. पण मी भिडू शकतो आणि भिडण्याची माझ्यात ताकद आहे याची जाणीव झाली की माणूस कुठच्या कुठे जाऊ शकतो. अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना झरीला भाई. गाणं लिहायचं म्हणजे एक कादंबरी लिहिण्याचे जे कष्ट आहेत ते मला घ्यायला शिकवले. रोज गाणी लिहिणारा माणूस मी नाही. म्युझिक इज नॉट ओनली एंटरटेनमेंट, म्युझिक हॅज पॉवर. नमस्कार. संवेदनच्या मानसशास्त्र गुरुकुलच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या पॉडकास्टचं नाव आहे टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा बिंदू असतो. परिवर्तनाचा एक असा क्षण असतो की जेव्हा माणसाला स्वतःची ओळख पटते, समाज काय आहे कसा आहे त्याची ओळख पटते आणि समाजाबरोबर तो काम करायला लागतो. कधी बरोबरीनं तर कधी विरोधात नाही. ही ताकद एका व्यक्तीमध्ये असू शकते, समाजामध्ये तर असतेच. पण ही ताकद अजमावणं, समजून घेणं आणि समाजाला भिडणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पण मी भिडू शकतो आणि भिडण्याची माझ्यात ताकद आहे आणि भिडण्याकरता माझ्याकडे काहीतरी विशेष आहे याची जाणीव झाली की माणूस कुठच्या कुठे जाऊ शकतो. आज आपले जे पाहुणे आहेत त्यांच्यामध्ये ही प्रखर जाणीव आहे, खणखणीत जाणीव आहे, जगभर पोचणारी जाणीव आहे. ज्यांनी सुरुवात केली पाचगणीच्या हॉटेलमध्ये बॉय म्हणून, मस्जिद बंदर जवळच्या वडापावच्या सेंटरपासनं, आणि आज त्यांनी हार्वर्डला आपले विचार मांडलेले आहेत, आपली कला सादर केलेली आहेत. केवळ हार्वर्डला नाही, जगातल्या अनेक विद्यापीठात. तुम्ही कदाचित ओळखलं असेल. त्यांचं नाव आहे शाहीर संभाजी भगत. कोर्ट आणि विशेष करून शिवाजी अंडरग्राऊंड या नाटकामुळे खूप नावाजलेले असं हे शाहीर आपल्याकडे आलेले आहेत. महाराष्ट्राला शाहिरीची खूप मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेतनं समाजामध्ये खूप परिवर्तन घडवणं शक्य झालं आहे. तसे एक शाहीर आपल्याकडे आहेत. विशेष म्हणजे ते मॉडर्न जमान्यातले आहेत. ते इंग्लिशमध्ये पण पोवाडा म्हणतील. नमस्कार संभाजी सर, नमस्कार. आपलं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला शाहीरच म्हणणार आहे. नमस्कार. तर तुमचा सगळा प्रवास असा आम्हाला खूप चित्त थरारक वाटतो आहे आणि एकूणच तुमच्या गाण्यामध्ये पण तो थरार सतत जाणवत असतो. तर सांगा, तुमची सुरुवात कशी झाली आणि कसे काय पोचलात आणि काय काय केलं त्याच्याकरता? कधी असा पॉईंट आला की रे मी इथे उभा राहणार आणि मी इथे गाणार आहे, लोक ऐकत आहेत? नाही तर खूप 60च्या दशकामध्ये मी ज्या गावातनं आलो ते गाव म्हणजे महाराष्ट्रातली सर्वसाधारण जी गावं असतात तसं त्या गावामध्ये एका भूमिहीन दलित कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. आणि त्यानंतर मी तिथं काही काळ शिकलो 5वीपर्यंत त्या गावात. मग 7वीसाठी दुसऱ्या एका गावात आणि मग हायस्कूलच्या शिक्षणासाठी मी पाचगणीला आलो. तिकडे मी एका हॉटेलमध्ये काम करायचो आणि शाळेत जायचो. बरं. ते 8वी ते 12वी अशी 4 वर्ष मी तिथे
म्हणजे मी बॉय म्हणून लागलो आणि वेटर म्हणून Promotion तिथून निघालो. प्रमोशन. आणि नंतर मी मुंबईला आलो. ही काय माझ्या एकट्याचीच व्यथा आहे असं नाही. त्या काळातल्या सर्व बहुजन समाजातल्या सगळ्या मुलांची ही व्यथा होती. खरं आणि याच्यामध्ये जे तुम्ही विचारलं की कधी वाटलं तुम्हाला गाणं, तर मी म्हणजे माझं गाव जे होतं ते विविध भटक्या कलावंतांना आश्रय देणारं गाव आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये सुगी आली की हे भटके सगळे गोंधळी असतील, भराडी असतील, टोलारेवाले असतील, मर्यायवाले, हे सगळे लोक यायचे आणि ते खूपच मोठे लोक होते माझ्यासाठी. आणि त्यांच्या संगीताचा प्रभाव म्हणजे मला दुसरं काहीच नव्हतं. मग ते लोक आले की मला खूप असा उत्सव आपण वाटायचा. जिवंत झालो तसं वाटायचं. आणि माझ्या गावामध्ये मातंग समाजाचे जे लोक होते ते खूप चांगले गायक होते. पण त्या काळाच्या मर्यादा अशा होत्या की त्यांना कधीही गावच्या भजनामध्ये सामील होता आलं नाही. तर त्या काळाच्या मर्यादा आहेत किंवा आपली काय परंपरेच्या मर्यादा आहेत. तर त्यांना मी त्यांच्या वस्तीमध्ये मी जाऊन ती गाणी ऐकत होतो आणि त्याचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासून होता. गावातल्या भजनामध्ये आम्ही डायरेक्टली इन्वॉल्व नसायचो, पण इनडायरेक्टली म्हणजे भजन समजा वर चाललेले तर आम्ही खाली असायचो आणि तिथून त्याचाही प्रभाव आहे. काय एखादं म्हणजे भजन आठवतं? हा सगळे भजनं, ही सगळी जी भारुडं जी आहेत, हां हां. ही भारुडं त्या काळातली म्हणजे येडका मदनपासून विंचू चावलापासून हे नंतर आली. छोटंसं खूप चांगलं भारूड त्या काळामध्ये गाजलेलं होतं. आणि बाईसाहेब आल्या बघा, फुईसाहेब आल्या, गाडक्यात बसू की मणक्यात बसू, बाईसाहेबांना घेईन म्हटलं लुगडं, पण शिप्याचं दुकान नव्हतं उघडं, मी काय लुगड्या घेण्यासारखी नव्हते का बरं. आणि ही सगळी खेड्यातली माणसं चालू करायची. शाहीर साबळ्यांनी नंतर हे रेकॉर्ड केलं, परंतु हे शाहीर साबळे आमच्याच गावाकडचेच आहेत. बरं. हे एक डोंगर ओलांडून गेलं की ते तिथले आहेत. तर ही सगळी जी परंपरा होती ती आजी बाजूला होती. आणि एक खूप चांगली गोष्ट की स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये सातारा जिल्हा हा खूप आघाडीवर होता, प्रतिसरकार होतं. त्यामुळे एका प्रकारे विद्रोही गाणारे पण म्हणजे त्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे सगळे लोक होते, गावगाणा शाहीर होते, भजन पार्ट्या होत्या. आणि ही मातंग समाजाची समृद्ध गायन परंपरा होती आणि भटक्या विमुक्तांची त्याहून समृद्ध अशी परंपरा. तर ह्या सगळ्या परंपरांचा प्रभाव माझ्या होता. त्यामुळे मी गात होतो गावच्या निराळ्या ठिकाणी. आणि विशेष मला आठवण ही राहते की स्वातंत्र्याच्या चळवळीनं जसे नेते दिले जे भारताला, तसे स्वातंत्र्याच्या चळवळीनं खूप चांगले शिक्षक, ध्येयवादी शिक्षक, ते सुद्धा महाराष्ट्राला आणि म्हणजे भारताला दिले. असे काही शिक्षक त्या काळात होते की जे मी लहान होतो आणि मला ते गुरुजी कोणत्या विचाराचे होते किंवा काय ते मला माहीत नाही. पण ते कसे की जे गरीब मुलं आहेत सगळे अनटचेबल अस्पृश्य जे वस्त्या आहेत, या वस्त्यांमध्ये जाऊन मुलांना आंघोळ घालून त्यांना कपडे घालून शाळेत घेऊन जाण्याचं काम करायचे. आणि त्यांनीच मला पहिल्यांदा खांद्यावर घेऊन गाणं शिकवलं. त्याच्यामुळे त्याचा प्रभाव माझ्यावर खूप होता. तर ही सगळी अशी माझी जडणघडण, एका बाजूला प्रचंड मोठं दारिद्र्य, उपासमार, अवहेलना, हे सगळे दुःखाचे सगळे रस्ते होतेच, पण याबरोबर एक त्याला अशी एक चांगली किनार ती म्हणजे हे संगीत आणि त्यातलं जे काही जे ग्रेटनेस आहे ते जगायला शिकवत होतं. एक त्यातमध्ये एक कशी वीरश्री आहे, त्याच्यामध्ये एक विद्रोहाचा जो भाग आहे, चांगली आपण असं म्हणू शकतो की ती किंचाळी, ती विद्रोहाचा मोठा आवाज आहे, स्फोट आहे. तर ते सगळं माझ्याकडं होतं. आणि मी पाचगणीला आलो आणि तोपर्यंत मी लिहित नव्हतो. परंतु एकदा माझ्या हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन व्हायचे.
एक तर गणपतीला चांगले हे व्हायचे म्हणजे सादरीकरणं व्हायची. मेळे असायचे. आणि त्याच्यानंतर गॅदरिंग. आणि त्या गॅदरिंगमध्ये मला कोणीतरी म्हणजे म्हटलं की तू गातो चांगला तर तू लिही एक गाणं. बरं. तर मी म्हटलं गाणं कशावर लिहायचं. तर मला एक लक्षात आलं की दर शनिवारी खेड्यातनं सगळी मुलं यायची ना चालत डोंगराने अशी. तो सह्याद्रीचं ते सगळे यायचं आहे ना, रांग आहे. त्या सह्याद्रीच्या रांगेत 5 गाणी आहे. करेक्ट. दोन्ही बाजूनं उंच कडे. आणि त्या खेड्यातनं मुलं यायची आणि शनिवारी नेमका उशीर व्हायचा. 6:15ला शाळा तर ते 7:30पर्यंत वगैरे यायचे. आणि ते पीटीचे सर होते ते मिलिटरी रिटायर्ड असावेत. ते जोरात मारायचे. आणि मग मी त्याच्यावर गाणं लिहिलं. काय लिहिलं? मारू नका मला शाळेत येऊ द्या. आता मला ते आठवत नाही. आणि त्या 4 शब्दात ना सगळी स्टोरी सांगितली. तर ते गाणं म्हटल्यानंतर ते मुलांना खूप आवडलं, कारण ती सगळी खेडेगावातली शेतकऱ्यांची मुलं ते वन्स मोर झालं. शिक्षकांचे चेहरे पडले. आणि दुसऱ्या दिवशी मला बोलवलं प्रिन्सिपलनी. मला बोलवलं. आता मला वाटलं की संपलं आपलं आता. आणि मी खूप थरथरत गेलो आतमध्ये. आणि ते चव्हाण म्हणून प्रिन्सिपल होते. ते मला ते पहिले काहीतरी काम करत होते, तोपर्यंत मी थरथरत उभा होतो. मला वाटलं की आता सर्टिफिकेट हातात देणार आणि पाठवणार आपल्याला. म्हणले काय नाव तुझं? तर मी म्हटलं असं. आई काय करते, वडील काय करतात वगैरे सांगितलं सगळं. गाणं कोणी लिहिलं? तर मी म्हटलं मीच लिहिलं. चाल कोणी काढली? म्हटलं मीच काढली. अरे काय सुंदर गाणं आहे म्हणे. अरे वा. तर मला वाटलं की आता काय भोकडाला कापण्या अगोदर पाणी पाजतात तसं काहीतरी असेल. तर मला म्हणले चांगलं गाणं होतं, मुलांनी पण चांगले रिस्पॉन्स दिला. आपण शनिवारची शिक्षा बंद करून टाकणार आहोत. वा. आणि मला त्यावेळेला लक्षात आलं की म्युझिक इज नॉट ओन्ली एंटरटेनमेंट, म्युझिक हॅज पॉवर. वा. आवाजात पॉवर आहे. आणि ते मला खूप इम्पॅक्ट करून गेलं की आपण गायलो तर बंद होती शिक्षा. आणि पोरांना पण खूप आनंद झाला. मग तिथनं ते मला शाहीर सगळे शाहीर बनायचे. मग आणि साईड बाय साईड मी हॉटेलमध्ये काम करत होतो 5 गणीला. आणि तिथे कारण घरच्या लोकांनी सांगितलं की बाबा आमची काही ताकद नाही. ओके. मग तिथं काम करत होतो आणि असं 12वीपर्यंत केलं. आणि मला शिकायचं होतं. आणि 5 गणीमध्ये एक गोष्ट माझ्या जीवनात आली, ती म्हणजे भीमभजन पार्ट्या ज्या आहेत. बरं. तर तिथं जवळजवळ 43 हायस्कूल आहेत. अच्छा. 43 हॉटेल आहेत. आणि हायस्कूलची पण संख्या तेवढीच असावी. तर तिथे सगळे जे झाडो खात्यामध्ये सगळे काम करणारी जी मंडळी आहेत ती दलित मंडळी आहेत आजूबाजूच्या खेड्यातली. आणि त्या प्रत्येक हायस्कूलची एक भीमभजन पार्टी असायची आणि त्यांची जुगलबंदी चालायची. आणि ते बाबासाहेबांच्या जयंतीच्या काळात ते बघायला मला मिळायचं. बरोबर. तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं. तर तो एक माझ्यावर संस्कार होता. आणि मला त्यातनं एक लक्षात आलं की आपल्याला शिकायचं आहे, काही करून ग्रॅज्युएट व्हायचं आहे. हे माझं ठरलेलं होतं, मला ग्रॅज्युएट व्हायचं आहे. आणि बस मी पण माझा प्रॉब्लेम असा झाला की 10वी पास झालो मी आणि मला आर्ट्सला जायचं होतं. पण सगळीकडे त्यावेळेला कॉमर्सचेच पेव फुटलं होतं मला ते. आणि वाईला जायला माझा मालक म्हणाला की तुला जाण्या येण्यातच खूप वेळ जाईल आणि मग तू अभ्यास काय करणार, काम काय करणार, असं सगळं आहे. तर जवळच आहे तर इथे घेऊन टाक ॲडमिशन. मग मी माझ्या मनाच्या विरुद्ध मी कॉमर्स केलं. कॉमर्सचं मला खरंच काय कळत नव्हतं आणि मला काही इंटरेस्ट पण नव्हता. म्हणून मला कधी ना अकाउंट्समध्ये 35च्या वर नाही मार्क मिळाले. आणि मी 12वी झालो, मला बाकीच्या विषयात मिळाले चांगले मार्क्स आणि 12वीला 53% मार्क मिळाले. आणि त्यावेळेला मग मी विचार केला की मुंबईला यायचं आहे. तर मी मुंबईला आलो होतो निकाल लागायच्या आधी. आणि मी एक मस्कर म्हणून होते आमच्या गावचे, त्यांची अशी गाडी होती वडापावाची. तर तिथे मी गेलो तर तो बोलला की कर काम, मला काय नाही प्रॉब्लेम.
आणि फुटपाथला झोपायचं. फुटपाथला ते बिल्डिंगमध्ये जाऊन इकडे तिकडे आंघोळ करायची आणि फुटपाथलाच. तर तिथं 2-3 महिने केलं आणि नंतर रिझल्ट आला. रिझल्ट आला तर मला 53% मार्क होते आणि माझा मालक खूप चांगला होता. तो बोलला, अरे तुला खूप चांगले मार्क्स आहेत, तुझ्या जातीचं एक कॉलेज आहे म्हणे इथं वडळ्याला. म्हणलं तू तिथे जा, तिथे आपण तुला घेऊन जातो. आणि मग मी त्यांचीच पॅन्ट वगैरे घालून आणि एक आमची म्हणजे सगळे गोंधळाने कपडे खाल्ले होते. गोणीमध्ये सगळे सर्टिफिकेट आणि कपडे टाकून मी गेलो. तिथे एक गायकवाड म्हणून प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल असावेत, आणि ते खूप विनोदी माणूस होता. अच्छा. पण अतिशय चांगला माणूस. तर त्याने मला बोलला की कुठनं आला म्हणे. ते सातारचे होते, अशी स्टाईल त्यांची. का रे कंच्या गावनं आला. तर मी म्हणलं असं काय बाबासाहेबांनी तुम्हाला काय चिठ्ठ्या पाठवले होते का म्हणे. काढ तू सर्टिफिकेट दे. तर इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा मुश्किल आहे. म्हणला लिहे, चांगले मार्क आहेत ना म्हणला, 53% त्या काळात चांगले मार्क आहेत. ठीक आहे भर ते फॉर्म भर. मला ते काही इंग्रजीचा मेहनत आहे. त्यांनीच फॉर्म भरला आणि एकाच दिवशी माझं कॉलेज, हॉस्टेल आणि जेवणाची सोय त्या माणसाने ऑन दी स्पॉट केली. क्या बात है. आणि त्यांनी सांगितलं की स्कॉलरशिपमधनं जे पैसे येतील त्यातनं. आणि तो माझ्या जीवनातला खरोखर खूप महत्त्वाचा क्षण होता. आणि मी 3 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये कधी गेलो नव्हतो. आणि मला वरचा रूम मिळाला 3ऱ्या माळ्यावर. मी वरून खाली बघितल्यानंतर मला कळलं की जग खाली असं दिसतं. अरे काय काय. आणि बाबासाहेबांची प्लॅनिंग ते सगळं हॉस्टेल बाबासाहेबांनी, म्हणजे बाबासाहेब आर्किटेक्ट आहेत त्या हॉस्टेलचे. आता ते हॉस्टेल पाडले सिद्धार्थ विहार. आणि ती जी रचना होती ही बाबासाहेब युरोपमध्ये शिकले होते. त्यामुळे बाबासाहेबांनी रचना पण एकदम तशी बनवली होती. आणि त्याच्यामध्ये म्हणजे गरम पाणी, गार पाणी, टेबल लॅम्प, आपल्याला कॉटवर गादी, उशी. आणि मी म्हटलं हे राजाचं आहे आपण. आणि काय नाही. तर मग पण काय व्हिजन होती बाबासाहेबांची विचार, काय व्हिजन आहे, डोळ्यात पाणी येतं. आणि तिथं मग मी जसा मी हॉस्टेलला आलो तसं मग माझं जीवनच बदललं. आणि मी पॅन्थर त्यावेळेस होती, म्हणजे संपत चालली होती, आणि भारतीय दलित पॅन्थरचं. तर त्याचा प्रभाव मला खूप पडला आणि मी बाबासाहेबाच्या चळवळीकडे सुरू झालं काम माझं. एका बाजूला बाबासाहेबांची चळवळ होती, दुसऱ्या बाजूला जी मुंबई विद्यापीठामध्ये जी इतर मुलं होती, मध्यमवर्गीय किंवा अपर कास्ट मुलं होती, त्यांची पण एक सशक्त चळवळ त्या काळात होती. बॉम्बे युनिव्हर्सिटी कॅप्चर केली होती आणि निरनिराळ्या कायद्याविरुद्ध, फीवाढीविरुद्ध ते लढत होते. या दोन्हींचं मला अट्रॅक्शन होतं. बरं. माझा हा प्रॉब्लेम होता की मला एका बाजूला बाबासाहेबांच्याबद्दल खूप आस्था होती आणि त्या वाचन होतं, आणि दुसऱ्या बाजूला ही पण जे काही चाललेलं आहे, ही जी दुसरी मुलं करत आहेत, म्हणजे एका बाजूला दलित पॅन्थर आणि हे सगळे लढत आहेत. दलित पॅन्थरमध्ये पण सगळ्या जातीची लोकं होती, पण ही एक मोठी लढाई लोक करत आहेत. त्या दोन्ही चळवळीचा मला खूप म्हणजे अट्रॅक्शन. एका बाजूला मी नामांतराच्या चळवळीत होतो आणि दुसऱ्या बाजूला आव्हान नाट्य मंच, जे माझा एक मित्र होता तांब्यात, त्याला मी तांबट म्हणायचो, तो अश्विन तांब्यात किंवा सनोबर अस्पांडियार, ही सगळी नॉन महाराष्ट्रीयन अपर कास्ट वेस्टर्न मुलं, आणि ती प्रचंड हुशार होती आणि प्रचंड ब्रिलियंट पोरं, पण त्यांना या देशात बदल घडवायचा होता. आणि त्यांच्याकडे थिएटर होतं. आणि त्या थिएटरमध्ये मग मी गेलो, म्हणजे त्या थिएटर जॉईन केलं मी. त्यांनी मला खूप ट्रेन केलं. एका बाजूला मी गावातल्या दलित परंपरेतनं सगळं शिकत होतो, दुसऱ्या बाजूला वेस्टर्न परंपरेतनं शिकत होतो. आणि या दोन्हींचा संगम मला म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वावर दोन्ही गोष्टी काम करत होत्या. त्यामुळे मी एका बाजूला हे बाबासाहेबांच्या, नंतर मग मी पूर्ण वेळ बाबासाहेबांच्या चळवळीत सुरू केलं काम. नामांतरामध्ये, सगळ्या लढ्यांमध्ये मग मी राहिलो. आणि त्यातनं म्युझिक मला लक्षात आलं की
मी म्युझिकचंच करू शकतो. आणि मग त्यातनं मग एक शाहिरी परंपरा जी आहे बरोबर. ती ॲडॉप्ट करून आपला मेसेज लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं एक काम सुरू केलं. माणसांना एकत्र आणण्याचं, एक दिलाने गाण्याचं आणि एक दिलाने काहीतरी काम करण्याला लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा संगीतात नाही येते. खूप. तिने तो असा म्हणजे ती मशाल आहे, ती हो, दिशा पण दाखवते आणि आग पण लावू शकते करेक्ट. आणि बदल घडवू शकते. तर हे संगीताची जी एक शक्ती, महान शक्ती आपल्यात आहे आणि आपण ती अशा प्रकारे एक उजाळा देऊ शकतो, हा अनुभव खूप सुंदर आहे. त्यावेळचं एखादं गाणं आठवतं? मी खूप गाणी लिहिली. म्हणजे आव्हान नाट्यमंचमध्ये असताना हे जे आहे की म्हणजे एक गाणं जे उचला पुढारी नावाचं होतं ते शाहीर सावळ्यांच्या प्रभावातनं आलं. म्हणजे मी वाईचेच शाहीर सावळे मी तिकडचे आणि त्यांची गाणी मी ऐकत होतो रेडिओवर पण. तर ज्यावेळेला मी या वेस्टर्न मुलांच्या त्याच्या सानिध्यात आलो तर ते काय बोलले की तू काय करू शकतोस. तर मी म्हटलं मी गाऊ शकतो, लिहू शकतो, मी ॲक्ट करू शकतो, पथनाट्य करू शकतो. आणि जयदेव हटंगडींनी मला ट्रेनिंग पण दिलं. अरे वा. जयदेव माझी एक मोठी वेगळ्याच परंपरेतनं आलेले NSD आणि असं. नाही पण मला ही जी अश्विन तांबे आहेत, सनोबर अस्पंडियार, संजय सिंघवी, गुरबीर सिंग ही जी मंडळी आहेत यांनी माझ्यात जो कलाकार आहे तो ओळखला. त्यांनी मला ट्रेनिंग दिलं आणि त्यांनी मला त्यांचे ओळखीचेच होते ना, जयदेव वगैरे त्यांच्या ओळखीचे होते. मग त्यांनी ज्यावेळेला मला तिकडे पाठवलं जयदेव सरांनी माझं ॲक्टिंगचं संपूर्ण डोकं खोललं. ओके. की ॲक्टिंग ते नेहमीच म्हणायचे मला तू ॲक्टिंग करू नको. तू ॲक्टिंग नाही करायचं. तर ते मला लक्षात आलं की ॲक्टिंग करणं चुकीचं आहे. खूप ॲक्टर्स आहेत आपल्याकडे आता. ॲक्टिंग करायची नाही. तर ते कसं स्वाभाविक आणि नैसर्गिक कसं वावरायचं आणि कसं समजून घ्यायचं ते त्यांनी मला करून दिलं. नंतर दुर्दैवाने ते वारले. पण जयदेवांकडे मी शिकलो. आणि दुसरी एक गोष्ट या मुलांच्या बरोबर मला एक कळली की म्युझिक फोक तर खूप आहे, लोकसंगीत खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण ते ट्रान्सफॉर्म कसं करायचं रिव्होल्युशनरी फोकमध्ये. म्हणजे द सिम्पल फोक. थोडा मुद्दा. फोक आपल्याकडचं जनरली हे सुगीचे दिवस, कापणीचे दिवस, मग यांची कविता आहे डोंगरी शेत माझं घर, मग अशी दैनिक दुःख व्यक्त करणारी, कष्टकरी लोकांचं दुःख व्यक्त करणारी आहेत. आणि त्यातनं विद्रोहात्मक, त्यातनं काहीतरी वेगळं घडवून आणणारं असं. पण ह्याची कशी ओळख झाली? आव्हान नाट्यमंच तर हे खूप रिसर्च करणारे म्हणजे इंटेलिजंटच होते ते सगळे गोल्ड मेडलिस्ट होते विद्यापीठाचे. आणि सगळ्या डिग्र्या जाळून ते बाहेर निघालेले. म्हणजे गोल्ड मेडल जाळलेलं मी बघितलं आहे. म्हणजे त्या काळात तो त्याग केवढा मोठा त्याग आहे. आणि ते निघूनच गेले, आदिवासी इलाक्यात निघून गेले. माझा एक मित्र श्रीधर म्हणून त्या सोडूनच गेला. मला त्यांच्याकडचं पण एक म्हणजे तो जो त्याग आहे ती भावना खूप मला महत्त्वाची वाटली. विचारांच्या पातळीवर माझे नंतर त्यांच्याबरोबर मतभेद होते, पण आंबेडकरी चळवळीला तो त्याग शिकायला पाहिजे आणि आंबेडकरी चळवळीची समजदारी यांना व्हायला पाहिजे होती असं मला सारखं वाटतं. तर हे मला दोन्ही मी बघत होतो. आणि तर त्यांनी मला शिकवलं की म्हणजे फोक आणून म्हणजे आम्ही काय करतो की खेडेगावांमध्ये जायचो, खेडेगावांमध्ये जाऊन रेकॉर्ड करायचं, फोक रेकॉर्ड करायचं. मग ते आता ते काय देवाबद्दल असेल, शेतीबद्दल असेल, जीवनाबद्दल असेल, ठीक आहे, पण जीवन बदलणारी गाणी मग त्या लॅबॉरेटरीमध्ये आणून त्याचं कंटेंट बदलायचं. आणि एकदा कंटेंट रिव्होल्युशनाइज केला की त्याचा फॉर्म बदलतो. वा. आणि तो फॉर्म घेऊन परत लोकांकडे जायचं आणि लोकांना ऐकवायचं. त्यात जर काही चूक असेल तर परत येऊन लॅबॉरेटरीमध्ये काम करायचं. असं एक गाणं म्हणजे एक कादंबरी. आणि अशी गाणी जी मी लिहिली तर ती ज्यावेळेला मी सेकंड इयरला थर्ड इयरला होतो तर त्यावेळेस एक
हे जे मातृभक्ती करणारे जे पोतराज वगैरे हो लक्ष्मी आईचे पोतराज वगैरे, तर धारावीमध्ये एक माझे गुरुजी होते, तर ते मला खूप ज्यावेळेला मी नवीनच आता रिव्होल्युशनरी मुवमेंटमध्ये होतो, त्यामुळे मला खूप ज्ञान द्यायची किंवा उबळ यायची, ज्ञानाची उबळ यायची. आणि माझ्या हॉस्टेलच्या समोर एक बसस्टॉप होता आणि तिथे हा उभा होता, ती हलगी बिलगी, त्याने ते त्याचं आभराण वगैरे. आणि मी त्याला सांगितलं की हे कशाला चिंध्या पांघरून तुम्ही जगता, बाबासाहेबांनी एवढं मोठं काम केलं असं तसं. त्याने माझ्याकडे असं बघितलं, बोलला बुध आहे का बुध? म्हणजे बौद्ध आहेस का? म्हणलं हो. बुध तर बुध, त्याला नाही सुध. आणि कुणा कुद म्हणे तुला काय माहिती आहे, म्हणजे तुला अंबाबाईबद्दल लक्ष्मीबाईबद्दल काय माहिती आहे? ते म्हटलं मला काय माहीत नाही. तर मला त्या म्युझिक त्याचं जे आहे ते खूप आवडलं होतं. मी त्या कसं होतं म्युझिक ते जबरदस्त ऐकलेलं नाही जरा थोडं ऐका ना. आता मी जे बनवलं, आता मी त्यांच्याबरोबर 6 महिने फिरलो हलगी घेऊन. बरं. हे खास फार वाईट आहे, म्हणजे हे नशा फार वाईट आहे. मग मी त्यांनी मला घरी बोलवलं धारावीला. मी गेलो, मी ते रितसर त्यांच्याबरोबर गांडा बांधला आणि त्यांच्याबरोबर 6 महिने मी हलगी घेऊन फिरलो. आणि मग त्याच्या सगळ्या हजारो ट्यूनमधून मी एक ट्यून रिव्होल्युशनाइज करून केली. ती हे जे गाणं नंतर सरपंच भगीरथमध्ये आलं, बया पहाटेच्या गे पारी हे कुणी नव्यानं गाणे गातो, नव्यानं गाणे गातो, धक्काचा वडीला देतो गा माझे माई, धक्काचा वडीला देतो गा माझे माई, धक्काचा वडीला देतो गा माझे माय. बया इकता इकता यांनी इकला ग देश अन पालटला भेस, कुठं शोधावी मी यस ग माझे माई. आता ही माझ्या गुरुजींची शैली आहे, स्टाईल आहे, पण हे शब्द त्यांचे नाही, चाल त्यांची नाही, ही तयार केली. तर असं एक गाणं लिहायचं म्हणजे एक कादंबरी लिहिण्याचे जे कष्ट आहेत ते मला घ्यायला शिकवले. त्यामुळे माझ्या गाण्यांची संख्या मी जास्त नाही, रोज गाणी लिहिणारा माणूस मी नाही आहे. मला एक गाणं लिहायचं म्हटलं तर मी रिसर्च करतो. बरोबर. म्हणजे पहिलं मी इश्यू रिसर्च करतो की कंटेंट काय आहे. तर मग आता समजा मला माणसाच्या मनाच्या प्रश्नाचं काहीतरी लिहायचं आहे, तर मी राजेंद्र बर्वेंना जाऊन भेटणार. मला बेसिक सायकॉलॉजी काय आहे, माणसाचं मन कसं चालतं, काय होतं. आता तुम्ही ते एमडे आहात, पण मला त्यातलं जे जिस्ट आहे ते मी समजून घेणार. म्हणजे असंच गाणं नाही लिहिणार. बरोबर. मग मला एकदा कंटेंट कळला, मग या प्रकारच्या कंटेंटला कोणत्या प्रकारची चाल लागेल. मग माणसाचं मन गूढ आहे, तर मग फोकमध्ये गूढ काय आहे. मग फोकमधल्या गूढ चाली जी आहेत त्याची शैली म्हणजे त्याची स्टाईल ती घेऊन ते हार्मोनियमवर मी नवीन बनवतो. म्हणजे एका बाजूला तो जो कंटेंट आहे तो रिव्होल्युशनाइज करतो. म्हणजे तुम्हाला जे एकदम प्युअर नॉलेज आहे मनाचं किंवा मानसिकतेबद्दलचं, मनोरुग्ण परिस्थितीचं, त्या प्युअर नॉलेजमधनं माणसाला हे दाखवायला पाहिजे की मन हे असं आहे आणि असं जगू शकतो आपण. मग त्यासाठी चाली जी आहेत ते कुठलं काय आहे ते मग मी ते शोधून काढून त्याच्यावर काम करतो. तर ही माझी स्टाईल आहे, माझी काम करण्याची पद्धत आहे. आणि मग ते मी एखादं डोक्यात घेतलं की एक गाणं असं करायचं आहे, तर एक कादंबरीकार जेवढे कष्ट घेतो तेवढं तुम्हाला, आणि मग ते गाणं जे बनतं ते लागतं लोकांना. म्हणजे ते लागलं तर मग ते अनेक वर्ष टिकतं. खरंय. म्हणजे आत्ता समजा 94 साली मी एक गाणं लिहिलं. हे ज्यावेळेस आत्ता जे हिंदू मुस्लिम अमुक तमुक जे काय आहे, तर मी फक्त 92ची दंगल बघितली होती, त्याच्या अगोदर 84ची दंगल बघितली होती. आणि त्या दरम्यान मी कम्युनलिझमचा स्टडी खूप केला होता. आता कम्युनलिझमचं पुढचं व्हर्जन काय असेल, व्हॉट विल बी द नेक्स्ट व्हर्जन, फर्दर फ्युचर व्हर्जन काय असेल,
तर ते जेव्हा मी विचार केला तर 94ला मी गाणं लिहिलं. तर मी रिसर्च केला खूप, आणि ते गाणं आज पण लोक गातात आणि ते तेवढंच रिलेवंट आहे. कारण ते ते जे गाणं होतं की मला माहिती होतं की हे देशामध्ये काही म्हणू द्या, धर्म बिर्म, पण खरं तर ही हिटलरच्याच वंशावळीतले लोक आहेत आणि तेच काम करतायत हे. तर त्यावेळेला मी ते गाणं रिदम बिदम सगळं शोधून ते बांधलं. ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति, अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना जहरीला भाई, चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई. मोठं गाणं आहे. तर या गाण्यामध्ये पूर्णपणे भारतीय फाशिझम नेमका काय आहे, करेक्ट, आणि जर्मनीचा फाशिझम काय ह्याच डिमार्केशन आहे. करेक्ट, अगदी. आणि त्यावेळेस मला माझे मित्र अनेक लोक बोलले की इट इज नॉट गोइंग टू बी हॅपन. मी त्याच काळात सांगितलं की ये नेट पे बैठे है भाई, वे जेट पे बैठे है भाई, इंटरनेट पे बैठे है भाई, जम्बो जेट पे बैठे है भाई. नवीन टेक्नॉलॉजी होती त्या काळात. मला माहीत होतं की फासिस्ट फोर्सेस नेहमी आधुनिक तंत्रज्ञान विकसित तंत्रज्ञान ताब्यात घेऊन अविकसित किंवा मध्ययुगीन आयडियॉलॉजी जी आहे ती त्याच्यामध्ये भरतात. हे त्यांची मोडस ऑपरंडी आहे. ते कल्चरल क्राईम जो आहे ते जे फासिस्ट लोक प्रत्यक्ष क्राईम करण्याअगोदर कल्चरल क्राईम करतात आणि ते क्रिमिनल्स आहेत ॲक्च्युली. पण तो क्राईम एक व्यक्ती करत नाही, तो समूहानं होतो. म्हणजे बाबासाहेब बोलले की हे सामूहिक आहे, हे असं एकट्या माणसाचं काही नाही आहे यात. बरोबर बरोबर. व्यक्ती म्हणून माणसं खूपच चांगली असतात, पण ते समूह म्हणून एकत्र आले, जी झुंड होती. तर ते त्याचा मी खूप नीट अभ्यास केला होता की मास सायकोलॉजी ऑफ फॅसिझम करेक्ट काय आहे नेमकी, आणि ती कशी तयार होते, माणसं कशी आयसोलेशनमध्ये जातात. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी की हे ज्ञानाच्या विरोधामध्ये कसे आहेत, हे कल्चर कसं कॅप्चर करतात. त्याच्यामध्ये एक लाईन होती की वायर में घुसके भाई चॅलेंज चलाने वाले तेव्हा लिहिलं होतं. फायर बुझाने वाले, वाटर जलाने वाले, वायर में घुसके भाई चॅनल चलाने वाले. मग त्यावेळेला ते बोलले की हाऊ दिट इज अ टेक्नॉलॉजी इज ओपन फॉर एव्हरीबडी. आणि मी म्हणलं तसं नाही, त्या टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे ते कॅप्चर करतील ते. हे जे सायबर नेट किंवा जे काही नंतर आलेलं सगळं जे कम्प्युटर नॉलेज आहे त्याचाच वापर करून या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कल्चरल क्राईम झालेला आहे किंवा राज्यसत्ता आलेली आहे. म्हणजे फेसबुक समाज माध्यमांमधनं मोदी आलेले आहेत, म्हणजे त्यांचा प्रतिनिधी म्हणून सांगतो. तर हे मला कळलं होतं. मग त्याचा रिसर्च जो आहे हा रिसर्च मी केला. 2 वर्ष मी ते गाण्यासाठी रिसर्च करत होतो. बरोबर. अशी अनेक गाणी. आता बाबासाहेबांचं गाणं जे आहे ते बाबासाहेबांचं गाणं म्हणजे 6 डिसेंबरला तुम्हाला माहिती आहे आपल्या शिवाजी पार्कला किती लोक येतात, आणि एक म्हातारा माणूस, त्याची एक बायको आणि एक पोरगा हार्मोनियम आणि ढोलकी घेऊन ते गात होते, आणि ते वैदर्भियन पद्धतीचं गाणं गात होते. कोणत्या पद्धतीचं? वैदर्भियन, विदर्भातलं. हां. आणि ते इतकं चांगलं होतं, आणि मी अडकलो तिथे चाराने, त्यावेळेस चाराने टाकत बसलो मी तिथे. आणि ते गाणं भीमा भीमा रे आंबेडकरा दलिताच्या इरा, त्यानं दलिताचा उद्धार केला ना राजा, जीव जीव जिरव जिरव जीव, भीमा अमेरिकेला गेला ना राजा, तिथून बालिस्टर होऊन आला ना. आता बॅरिस्टर ते लंडनमध्ये झाले, पण ते अमेरिकेत बॅरिस्टर. पण ते
दिवसभर म्हणजे रात्रभर त्यांची ती गाण्याची शैली मी केली आणि मग त्यातनं जे गाणं खूप आता लोकांच्याकडे गेलेलं आहे ते माझा भीम मले भेटतो बाई मले सांगतो काही मले सांगतो काही मले सांगतो काही शेताच्या पातीला उभा राबत्या हाताच्या साथीला उभा भूक जगणाऱ्या रातीला उभा गा मुख्या वासराच्या स्वात बाई भीम पाहते बाई हे गाणं. तर हे ट्रान्सफॉर्मेशन हे प्रयोग केले. पण त्या गाण्यामध्ये केवढी अपार करुणा आहे हो. अपार पाडसाच्या डोळ्यातले आसू, अपार करुणा आहे, अपार करुणा आहे. तर हे सगळं आणि शब्द पण लोकांकडनंच भाषा पण लोकांकडनं. तर ही मेथोडॉलॉजी मी शिकलो आणि त्याच्यातनं मग पुढचा प्रवास सुरू झाला. पुढचा प्रवास म्हणजे प्रचंड वेगाने झाला, विजेच्या वेगाने झाला. आताच तुम्ही अमेरिकाला आणि युरोपमध्ये जाऊन आला, ते काय अनुभव होते आणि तिकडे कसं काय तुम्ही काय मांडलं तिकडे? आणि एकूणच म्हणजे मगाशी माझा मुद्दा असा होता की फोक म्युझिक हे रंजनात्मक किंवा केवळ एकत्र येऊन गाणं, जरा थोडं विरंगुळं आहे, कंटाळवाण्या कामामध्ये आपण एकत्र काहीतरी करत असतो, त्याला ते गुणगुणत असतात, लावणी करताना, कापणी करताना, ऊस तोडणी करत असताना. तर ते त्यांना फक्त ती गुंगी असते त्या गाण्याची. पण त्यातनं पुढे विद्रोहात्मक आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याचं संगीताची ही जी जादू आहे ही तुम्ही छान पकडलीत आणि त्या फोकमधनं असं निर्माण झालं. मला असं वाटतं की म्हणजे माझा एक असा विचार होता की फोक म्युझिकमधनं आपल्याला महाराष्ट्रामध्ये असं विद्रोही निर्माण होणं ही खूप युनिक गोष्ट आहे. म्हणजे तो रडणं असतं, कणणं असतं, पण विद्रोह नसतो. तो विद्रोह आपल्याला सापडला आणि तो खूप छान प्रकारे व्यक्त झाला. दुसरा छोटासा मुद्दा असा की तुम्ही जर म्हणालात ना की हिटलरशाही आणि इकडचं कम्युनिझम आणि भारतातली परिस्थितीमध्ये फरक आहे ना. शेतमजूर आहेत आपल्याकडे, वेठबिगार लोक आहेत आपल्याकडे, जातीची उतरंड आहे, धर्माची उतरंड आहे. ती मार्क्सला नाही माहिती. ती इथनंच ते म्हणजे ते एकत्रच आणलं पाहिजे ना, तरच त्या माणसाला खरं आकलन झालं आहे समाजाचं असं वाटतं. हे तुमच्या मला गाण्यातनं मगाच्या गाण्यातनं दिसलं. ते खूप मला म्हणजे ते अधोरेखित करायचं होतं पण बोललो मी. पण मग हात आपल्याला जो त्या छोट्याशा खेड्यातल्या चावडीवरचा संभाजी एकदम हार्वर्डच्या जगाच्या चावडीवर कसं काय गेलं आणि काय केलं तिकडे? नाही, आता त्याच्या अगोदर जे मी काम करत होतो ते बऱ्यापैकी लोकांना माहीत पडत होतं. उदाहरणार्थ शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, हे शिवाजीचं जे महाराजांच्या इतिहासाचं जे विद्रुपीकरण आहे, डिस्टॉर्शन आहे, ते मी बघत होतो. त्याच्यानंतर मी बघत होतो की इथली संपूर्ण लोकशाहीची चारी अंग, पाची अंग जी सगळी आता घडून पडायला लागलेली आहेत. आणि मग त्याच्यात मी व्यक्त होत होतो, गाणी लिहित होतो. कोर्ट नावाचा सिनेमाचं म्युझिक केलं. ते तामाने वगैरे जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर प्रयत्न केला. नवं काय ते ऑस्करला गेलं. तर आणि शिवाजी अंडरग्राऊंडचे तर म्हणजे रंगभूमीच्या इतिहासामध्ये 40,000 लोक असे बसलेत आणि स्क्रीन लावून लोक नाटक बघतायत. हे मी स्वतः बघितलं. काय कसं काय आहे ते कसं काय मी बघत होतो, कारण मी कुर्ल्याच्या झोपडपट्टीत 92ला राहत होतो, बैल बाजारच्या जवळ. आणि 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली आणि संजय सिंग म्हणून माझा मित्र होता, आता वारला तो कॅन्सरने. आणि संजय वॉज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. तो पेडार रोडला त्याचा बंगला होता, पण त्याने सोडलं होतं सगळं आणि तो राहत होता झोपडपट्टीत तिकडे. आणि तो खूप प्रामाणिक कामगारांसाठी काम करणारा इतका वरच्या लेवलचा माणूस, माझा खूप जवळचा मित्र. आणि ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली 6 डिसेंबरला मी चैत्यभूमीला होतो. आणि त्या दिवशी आणि मग मी संध्याकाळी तो सांताक्रूजला गेलो त्याच्याकडे. तर मी खूप व्यथित होतो मी. आता पण तो बोलला की
आपण गेलो 50 वर्ष पाठीमागं. कारण आता हे अशा प्रकारचे कधीच भारतामध्ये इतकं म्हणजे इतकं घाणेरडं नाही होऊ शकत, पण झालं. म्हणजे भारताच्या भूमीला हे न पटणार म्हणजे आहे. असं मॅच नाही होत, पण हे झालं आहे. त्यामुळं आपण मागे गेलो आणि त्या दिवशी रात्री मग आम्ही खूप उशिरापर्यंत बोलत बसलो आणि सकाळी उठलो आणि मी, कारण सगळ्या बस बंद झाल्या होत्या, काचा सगळीकडे. आणि मी बैल बाजाराच्या तिथून म्हणजे तो सोनापूर गल्लीत शिरलो मी. आणि तिथे बघितलं तर असे एका पांढरा शर्ट म्हणजे झब्बा, पांढरा लेंगा घातलेल्या माणसाला एक असं 10-12 लोकांनी पकडला, त्याच्या डोक्याचा दगड टाकला आणि एक बाई समोर चालवत होती. तिने बघितलं ते, म्हणजे मी पण बघितलं आणि तिचा त्याचा मेंदू बाहेर पडल्यानंतर सगळे हसले. आणि त्या बाईनं मला पकडलं, ती घाबरली जाम आणि तिला असं उलटी आल्यासारखं ते, कारण ते शॉक झाले, ट्रॉमासारखं झालं. आणि मी बघितलं आणि बॅकग्राऊंडला शिवाजी महाराजांचा फोटो होता. तर मला ते लक्षात आलं की शिवाजी, म्हणजे तिथे मी भयंकर आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो मी. आणि घरी आलो, ते बाईनी मी कशी तरी तिला सोडवली. तिला बोललो, बहन किधर जाने का, मैं छोड़ देता हूँ अभी, बरं ये तो वातावरण तो बहुत खराब आहे. ते बोलली नाही मी जाऊंगी दादा, थँक्यू. आणि सोडून दिलं आणि मी गेलो घरी. तर मला 5-6 दिवस काही सुचेना मला काय. आणि आनंद पटवर्धन माझा मित्र, शबाना वगैरे ही चांगले मैत्रीण माझे. ते मी आनंदला सांगितलं की आनंद असं असं झालं. म्हणजे तो बोलला की आपण रिहॅबिलिटेशन सेंटर इथे गोरेगावमध्ये सुरू केलेलं आहे ईस्टला, तर तू ये तिथे, कोण घाबरू नकोस, हो झालेलं आहे, सगळीकडे मारलेत माणसं. आणि मग गेलो आणि माझ्यासारखं डोक्यात एक राहत होतं, शिवाजी महाराज या क्राईमचा भाग नाही आहेत. हा क्राईम शिवाजीच्या नावावर करण्यात आलेला आहे, शिवाजी महाराज नाहीत हे मी पक्का. मग मी 5 वर्ष शिवाजी महाराजांचा अभ्यास केला आणि मग ती स्टोरी जी आहे ती डेव्हलप केली की मी नेहमी काय विचार करतो की नवं हे जुनं काही द्यायचं नाही, आपल्याला नवं सुचत नाही ना, गप्प राहायचं. आपण जे मागचं काम केलं त्याच्या पुढे जाणारं काम असलं तरच करायचं, नाही तर मी करत नाही, गप्प राहतो. मी विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन हे नाट्यानं भरलेलं जीवन आहे. इतकं नाट्य कुठल्याच माणसाच्या, म्हणजे बाबासाहेब असू द्यात, महात्मा ज्योतिराव फुले असू द्यात किंवा इतर कुणी असं नाट्य नाही कोण, इतकं नाट्यमय जीवन, क्षणोक्षणी नाट्य. हां, तर ते मला खूप आता याच्यात काय नाटक, म्हणजे जर समजा नाटक करायचं म्हणलं तर ह्याच्यात काय नाट्य. तर मला ते नेहमी आठवायचं की शिवाजी महाराज कसे चाणाक्ष होते आणि ते सटकायचे. जे निरळ्या वेढ्यातून निघाले, आग्र्यातून सुटका, हे सगळं मला माहीत होतं. इतिहास मी शिकवत होतो 28 वर्ष. आणि मी इतिहास पाठ्यपुस्तक मंडळाचं काही काळ हे होतो, संपादक होतो, 5 वर्ष संपादक होतो मी. तर मला इतिहास माहीत होता, पण मला माहीत पडलं की ह्यात नाट्य काय. मी माझ्या डोक्यात एक दिवस आलं की सगळ्यात जास्त मोठा चकवा कुणाला देऊ शकतात, तर मृत्यूला देऊ शकतात. मग मी म्हटलं की यमाला चकवा देऊन शिवाजी महाराज पळतात. आणि मग त्यातनं ते नाटक उभं केलं. कोणी करायला तयार नव्हतं. स्टोरी ऐकली की घाबरायची. चळवळीतल्या पण लोकांनी मला सांगितलं की नका करूच, आहे सेन्सिटिव्ह आहे. मग मी तिकडे जालन्याची एक टीम होती रंगमळा म्हणून, त्यांचा एक आकडा म्हणून त्यांनी एक एकांकिका त्यांची बघितली मी. ती पूर्ण एकांकिका अंधारात आहे. अच्छा. हां, एका कंदिलाच्या उजेडाची एकांकिका. आणि माझ्या लक्षात आलं की यांना अंधार कळतो. ज्याला अंधार कळतो त्यालाच उजेड माहीत असतो. यही लोक आहे जो उनके साथ में मैं काम कर सकतो. मग त्यांना मी पकडलं. ते बोलले इथं काय नाही, आम्ही मुंबईत नाही राहू शकत, मग तुम्ही गावाला या. मग मी 2 वर्ष येऊन जाऊन गावाला काढले आणि त्यांच्याबरोबर ते नाटक डेव्हलप केलं. आणि नंतर मग इथं आल्यानंतर ते म्हणजे खूप लोकांनी मदत केली. शपात असेल किंवा पुष्पाभावे असतील किंवा बाकीचे सगळे लोक खूप ते बोलले की हे नाटक नाही, हे पसरट काहीतरी आहे.
मला शफात खान म्हणाले की संभाजी एकच नाटक कर, ह्या नाटकात 3 नाटकं आहेत तर एकच कर, एकाच नाटकात सगळं सांगायला नको जाऊ. तर मी म्हणलं आता काय, आणि सगळ्यांनी सांगितलं गेले खूप पसरट झाले आणि झालं होतं. पण शफात खान त्यावेळेस एक वाक्य बोलले, ते बोलले पण या नाटकात एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे आजपर्यंतची सगळी नाटकं शिवाजीचा खोटा इतिहास सांगणारी होती, हे नाटक खरा इतिहास सांगणार आहे. आणि तेवढ्यानंच मी हे झालो, ओके आता आम्ही करेंगे. मग नंदू माधव आमचे मित्रच होते, मग नंदूला मी सांगितलं की नंदू बोलला यार हे नाटक लय अवघड आहे म्हणे, आणि मी काय डिरेक्टर नाही आहे, मी ॲक्टर आहे. नाही म्हणलं तू कर. आणि मग नंदूने ते बरोबर एडिट केलं, त्याला आकार दिला आणि त्याने बनवलं ते नाटक. म्हणजे नंदू माधव यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे, आणि नंदूने ते नाटक मीडियापर्यंत दिलं. नंदूकडे ताकद होती, म्हणजे नंदू अतिशय प्रामाणिक आणि हुशार कमिटेड माणूस. तर नंदूने ते केलं आणि त्यांनी चालवलं पण. आणि पुढे त्या नाटकामुळे नाव खूप झालं. मग माझ्याकडे कोर्ट आला, कोर्ट खूप लोक आले मला म्युझिक करण्यासाठी, मला अवॉर्ड मिळाले. शिवाजीच्या वेळेस मला खूप अवॉर्ड मिळाले, आंबेडकरी चळवळीकडनं पण मिळाले, परत बाकीच्या चळवळीतनं पण मिळाले. आणि मग खूप असं लोक ओळखायला लागले, टी व्हीवर मला बोलवायला लागले. मोठी तुमची ओळख झाली त्या नाटकामुळं. तो टर्निंग पॉईंट होता. आणि नंतर मग हे तामाने वगैरे ही जी मंडळी आहेत ते कोर्टचे हे सगळी आयडिया घेऊन आले. मग ते पण मुलं चांगली होती, आणि त्यांच्याबरोबर पण मी काम केलं, आणि तो पण ऑस्करकडे नॉमिनेशन झालं. आणि त्या सिनेमातला जो एक सायलेंटली ते मांडलेलं आहे, काही कॉमेंट नाही, असं घडलेलं मी रेकॉर्ड केलंय, बस एडिट करून दाखवतोय तुम्हाला. नाही त्याला काय, ते आले त्यावेळेला मी त्याला पहिलं बोललो की मी, कारण मला कसं होतं की मी जलसा करतो ना, तर मी म्हटलं की तुम्हाला मी पैसे देतो. तर ते हसायला लागले, बोलले दादा पैसा नाही चाहिए भाई, हे काय करायचं ते सांगा. त्यांना शायरी परंपरा ती शिकवली. परत हे जे काही कोर्ट बीटची भानगड आहे ना, तर ते आता माझे कितीतरी मित्र आहेत ना, त्यांना उगाचच जेलमध्ये ठेवलेलं आहे. तर ते मी त्यांना हे सगळं, आणि मग त्यांच्याबरोबर चर्चा होत आणि ती तरुण पोरं एकदम चांगली पोरं होती, प्रामाणिक, अतिशय प्रामाणिक, आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ते केलं. त्याचं म्युझिक मी केलं, लिरिक्स केलं आणि प्लेबॅक केलं. आणि त्याला पण आंतरराष्ट्रीय खूप 38 हे मिळाले, पुरस्कार मिळाले, आणि शिवाजीला पण मिळाले. त्यामुळे टी व्ही माझ्यासाठी ओपन झालं. यू बिकम सेलिब्रिटी. नाही सेलिब्रिटी नाही, परंतु टी व्हीमध्ये बोलवायला लागले, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलो. मला तो प्रवास आता खुणावतोय, पलीकडचा 7 समुद्रापलीकडचा तो काय आहे. त्याच्यामुळे काय झालं की काही जे युरोपमधले, अमेरिकेमधले जे लोक आहेत ते अभ्यास करतच असतात, बरोबर, या सगळ्याच्या. मधल्या काळामध्ये माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की आपण इतके वर्ष काम करते, आंबेडकरी चळवळ, लेफ्ट, समाजवादी, एन्व्हायरमेंटलिस्ट, फेमिनिस्ट, गांधीयन, सर्वोदयवादी, हे लोक खूप मानवी आहेत. अमानवी काय नाहीत, त्यांच्यात अमानवीपणा नाही आहे. बौद्ध धर्मातली संपूर्ण करुणा घेऊन काम करतायत, पण सक्सेस का होत नाहीत. तर माझ्या लक्षात आलं की पॉवर पॉलिटिक्स एक सेंटर झालेलं आहे, आणि तिथे ते आपण नाही ताब्यात घेऊ शकत. म्हणजे घेऊ शकतो, परंतु त्याला खूप वेळ लागणार. त्याच्या आधी एक सांस्कृतिक क्रांतीची गरज आहे, आणि ती बाबासाहेबांनी पण सांगितलेलं, आणि ते जागतिक पातळीवर आता मान्यता होतं. तर ती सांस्कृतिक राजकारणाची मांडणी करायला सुरुवात केली होती. ते मिशिगन विद्यापीठातले आणि बाकीचे सगळे जे प्राध्यापक होते त्यांना माहीत होतं, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. एक राजश्री देशपांडे म्हणून एक ॲक्ट्रेस आहे, तिच्याबरोबर मी कोल्हटकरांचं एक नाटक करत होतो, आणि कोल्हटकरांच्या कवितेवरचं इंग्रजी कविता जेजुरी नावाचं तर ते करत होतो. तर ती मला बोलली की संभाजी वुड यू लाईक टू गो टू अमेरिका. मी म्हटलं आय विल गो, बट व्हॉट कॅन आय से. तर ती बोलली की माझा एक मित्र आहे मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये, तो मला विचारत होता की
हे अशा प्रकारचे लोक कोण आहेत, तर यू आर देअर. अरे वा. तर मग त्यांनी लगेच बोलले ते, तर ते बोलले ठीक आहे, तुम्ही बघा, या. या नाही म्हणजे तुम्ही विजा काढा, मग बघू आपण. तर विजा तर किती अवघड गोष्ट होती. मी पैसे भरून गप्प बसलो. मध्ये 1-1.5-2 महिने गेले. नंतर मला फोन आला दिल्लीवरून. त्यांनी मला विचारलं की आप संभाजी भगत आहे. मला हाँ. आप कौन है? तो मैं बोला कौन है, मैं तो रास्ते पे गाने वाला आदमी है. अरे बोले नहीं, इधर तो बहुत बहुत सारे लेटर्स है, मिशिगन यूनिवर्सिटी का लेटर है, उधर के सेनेटर का लेटर है, बाकी भी चांसलर लोगों के लेटर है, कौन है आप, VIP है क्या? तो बोलो नहीं नहीं, मैं तो एक सिंपल आदमी हूँ, टीचर था. त्यांनी मला खूप प्रश्न विचारले, तुमचं इन्कम काय, तुमचं हे काय, तुमचं ते काय विचार करता वगैरे. मी सांगितलं सगळं प्रामाणिकपणे. ते बोलले की आपका वीज़ा वो जो है वो प्रायोरिटी में करने का है, वो प्रेशर है ऊपर से. तो मैं बोला भाई अभी देखो पैसा तो भरा है मैंने. बोले ठीक आहे जाओ. BKCला गेलो. त्यांनी पण लय प्रश्न विचारले आणि मग त्यांनी मला विजा दिला. मी गेलो. तर मी त्या विद्यापीठ, ते जे मिशिगन युनिव्हर्सिटी जी आहे तिथे मी जाणार आहे हे ज्यावेळेला मी अमेरिकेतल्या माझ्या लोकांना सांगितलं, तर त्यांनी मग बोस्टनला एक युनिव्हर्सिटी आहे तिथे, त्याच्यानंतर डलासमध्ये, टेक्सासमध्ये, त्याच्यानंतर कोलंबियामध्ये, आणि त्याच्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये इक्वेलिटी लॅब नावाची एक ऑर्गनायझेशन आहे त्यांचे असे. आणि आंबेडकरी चळवळीतले जे लोक होते तिकडे खूप प्रामाणिक लोक आहेत. तर त्यांनी लगेच कळलं की दादा येणार आहेत, तर त्यांनी छोटे छोटे असे कार्यक्रम ऑर्गनाईज केले आणि मला सांगितलं की हा तुमचा अमेरिकेचा दौरा अशा पद्धतीनं प्लॅन करू आपण. मग त्यांनी तो जो झाला आणि तो इतका मला प्रेरणा देणारा होता. म्हणजे मी काय अमेरिका बघायला गेलो नव्हतो, मला तिथली ज्ञानपरंपरेचं खूप आकर्षण होतं की तिथली ज्ञानपरंपरा काय आहे. जगावर जर अमेरिका राज्य करते तर ती फक्त भांडवलानं करते का, शस्त्रास्त्रानं करते का? नक्कीच या माणसाकडे त्याच्या पलीकडे काहीतरी असणार. विद्यापीठीय संस्कृती प्रचंड आणि संशोधन. बस. तर मी तिथे मिशिगनला गेलो ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे लोक, म्हणजे तिथल्या लायब्ररी बघितल्या मी, मग माझ्या लक्षात आलं की लायब्ररी आणि रोड हे दोन गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्यातनं त्यांनी जगावर राज्य केलेलं आहे किंवा करतायत. अर्थात शस्त्रास्त्र, ती भांडवलशाही, ते सगळं आहे, पण या पलीकडे ज्ञानपरंपरेच्या बाबतीमध्ये, रिसर्चच्या बाबतीमध्ये कशासाठी रिसर्च करत असतील. पण मिशिगन युनिव्हर्सिटी केवढी मोठी युनिव्हर्सिटी, अख्खं शहर आहे ॲन आर्बर नावाचं, ते अख्खं शहर. तर मी ती सगळं फिरलो आणि मी हलावेक झालो. अमेझिंग होतं, अमेझिंग. तिथं मी भाषण केलं, गायलो, आणि तिथे मग जे निरनिळ्या विद्यापीठाचे लोक होते त्यांना खूप बरं वाटलं. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही युरोपला याल का, अरे वा, तुम्ही लंडनला याल का, तुम्ही इकडे याल का, तुम्ही तिकडे याल का. आणि टुरिनो विद्यापीठाने मग मला परत ही 4-5 विद्यापीठं केली अमेरिकेची आणि खूप चांगला अनुभव होता. मला काही इंग्रजी एवढं, मीच पहिलं सांगायचं की I can speak English, you can also speak English, but your English cannot be understood by me because of pronunciation. So मी तर 9वीत आल्यानंतर ABCD शिकलेला माणूस आहे, तर तुम्ही समजून घ्या मला आता. आणि मग मी गायचो, मधनं इंग्रजीमध्ये बोलायचो. ते लोकांना खूप आवडायचं आणि ते समजायचं. ही सगळी 4-5 विद्यापीठं केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी, म्हणजे त्याच्यामध्ये मी सांस्कृतिक राजकारणाबद्दल बोलत होतो. बरोबर. की जगातल्या सगळ्या राज्यसत्ता आहेत त्या कितीही उच्च मूल्यव्यवस्थेला लक्षात घेऊन उभ्या राहिल्या असतील किंवा साम्राज्यवादासाठी उभ्या राहिल्या असतील, पण जे लोकांना मानवी उत्थानासाठी उच्च मूल्यव्यवस्थेने उभे राहिलेले जे राष्ट्र होती त्यांचा ऱ्हास का झाला? कारण त्यांच्याकडे सांस्कृतिक राजकारण नव्हतं. भारतामध्ये सांस्कृतिक राजकारण हे एक ज्यांनी मनुवाद पोचला त्यांनी निगेटिव्ह पद्धतीने संस्कृती वापरली भारताची, आणि म्हणून त्यांची राज्यसत्ता आलेली आहे. आणि मग त्याच्या आधारावर मी मांडणी सुरू केली की आत्ता जर भारतामध्ये काही करायचं असेल तर राज्यसत्ता किंवा पॉवर पॉलिटिक्सच्या माध्यमातून जरी सत्ता 70 वर्ष होती
तरी 70 वर्षातली सत्ता बहुजन समाजातले लोक होते, तरी त्यांची सत्ता आली नाही. कारण स्लीपर सेल्स, मनुवादी स्लीपर सेल्स हे खाली काम करत होते. म्हणून संविधान पोचलं नाही, त्या उच्च मूल्य व्यवस्था पोचली नाही, कुठलंच काय पोचलं नाही. तर ते पोचू देत नाहीत. म्हणून पहिल्यांदा सांस्कृतिक राजकारण करावं लागेल. मग त्याच्यामध्ये संगीत कसं आहे? आणि संस्कृतीचा सगळ्यात मोठा भाग जो आहे तो संगीत आहे. बरोबर. आणि मला एक लक्षात आलं की यातनं एक नव्या सांस्कृतिक मूल्य व्यवस्थेला आपण घेऊन जाऊ शकतो. आणि सगळी गाणी होतीच माझ्याकडे, ऑलरेडी लिहिलेली गाणी होती, ओके, ऑलरेडी परफॉर्म केलेली गाणी होती. मग मी तिकडे जाऊन ती परफॉर्म केली. पण मी फक्त मेअरली गायक म्हणून तिथं गेलो नाही, किंवा मी एक थेरॉटिशियन म्हणून पण गेलो नाही, अकॅडमिशियन म्हणून पण नाही गेलो. माझं मिक्स होतं. एका बाजूला परफॉर्मिंग आर्टिस्ट आणि दुसऱ्या बाजूला एक थिअरॉटिकल मांडणी. करेक्ट. या दोन गोष्टी मी केल्यामुळे मग मला युरोपमधनं बोलवलं. मग ट्युरिनो युनिव्हर्सिटीने मला पहिलं बोलवलं. ट्युरिनीला मी जातो हे कळल्यानंतर युरोपमधल्या बाकीच्या सगळ्या. पण तिकडचं त्यांना आवडलेलं गाणं कोणतं असं की जे तुम्हाला वाटतं की त्यांनी तुमचं जे म्हणणं आहे सांस्कृतिक? ॲक्च्युली मी ॲम्स्टरडॅममध्ये एक 9वी 10वीतली मुलगी असेल, ती फ्ल्यूट घेऊन आली. बरं. आणि ती बोलली की आय वॉन्ट टू प्ले विथ यू, म्हणजे आय वॉन्ट टू परफॉर्म विथ यू. तर मला तो खूपच ग्रेट वाटलं. ते हार्मोनियम वाजवायला एक युरोपियन माणूस होता, तो तिकडचा बेल्जियमचा माणूस होता. आणि ती पोरगी तिकडची कुठली होती मला माहीत नाही. आणि तिला फक्त म्युझिक कळतं ना, लहान मुलगी 10वीत असेल, 9वी 10वीत. आणि मी ते माणूस मारला हे गाणं पुण्याला कळलं, काही शब्द कळणं प्रश्न नव्हता, पण ते धून आणि तो फ्ल्यूट, त्याच्यामुळं अख्खं ते सभागृह, पूर्ण सभागृह असं मंत्रमुग्ध झालं होतं. ते मी बघितलं. आणि ते गाणं झाल्यानंतर सगळे अशी स्तब्धता होती. तर ते गाणं युरोपमध्ये मी गायलं. नाही हिंदू मारला, नाही मुस्लिम मारला, माणूस मारला, बया माणूस मारला, माझा हुसेन मारला, बया किसेन मारला, माणूस मारला, बया माणूस मारला. त्यांची हत्यारे रक्ताची, फौज बांधली भक्तांची. त्यांची हत्यारे रक्ताची, फौज बांधली भक्तांची. त्यांनी सिंहासना पुढं खऱ्या देवाला कापला, माणूस मारला, बया माणूस मारला, माणूस मारला, बया माणूस मार. आणि ते फ्ल्यूट ज्या पद्धतीनं वाजवलं, म्हणजे म्युझिकची ही ताकद आहे की शब्द, भाषा भिषा याच्या पलीकडे कळतं. आणि ते लहान मुलांना पण कळतं. म्हणजे ती 10वीतली लहान मुलगी होती. आणि तिने फ्ल्यूटची जी म्हणजे मध्ये जे पीस वाजवले ते वाजवले, ते भारी वाजवले. तर त्यामुळे तिथे एक खूप वातावरण, आणि तिथला कार्यक्रम चांगला झाला. इवन बर्लिनचा कार्यक्रम खूप चांगला झाला. एडिनब्रा ते स्कॉटलंडमध्ये, तिकडे परत ब्रायटनला गेलो होतो मी. ब्रायटनच्या पण युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो. लंडनमध्ये सोयासमध्ये गेलो होतो. तर ही सगळी जी विद्यापीठ आहेत, ती सगळ्या विद्यापीठांमध्ये जाऊन मी कार्यक्रम केले आणि ही मांडणी केली. त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट मला मिळाला. आता मी पुन्हा 22 नोव्हेंबरला लंडनला जातो आहे. आणि ती जागतिक लोकशाहीवरची परिषद आहे, त्याच्यामध्ये मी परफॉर्म करणार आहे. मला असं वाटतं की खूप मोठा प्रवास मी केला असं वाटतंय. आपण सांगीतिक प्रवास होता, वैचारिक होता, सांस्कृतिक होता, आणि त्यात एक निश्चित भूमिका आहे, निश्चित विचार आहे, निश्चित संशोधन आहे, आणि कष्ट आहेत. आणि त्यातून एक वेगळ्या पद्धतीने आपण संगीत पुढे घेऊन जातो. तसं वाटलं की विद्रोही संगीत, कोणतंही संगीत हे मनाला छेडणारं असतं, मनापर्यंत पोचणारं असतं, मनात काहीतरी निर्माण करत असतं. याचा हा अत्यंत अप्रतिम सुंदर अनुभव शाहीर तुमच्याबरोबर आला.
अंगावर काटा येत होता तुमच्या सुरांनी, पण हेलावून टाकणार असा अनुभव आहे. धन्यवाद सर. खूप सुंदर, खूप सुंदर. आभारी आहे मी तुमचा धन्यवाद सर. Thank you. अतिशय मनापासून. गेली कोविड सुरू झाल्यानंतर माणसांची मानसिक स्थिती खालावली होती. त्यापासून मी आणि संवेदन दोघांनी मिळून जवळजवळ 50 वेबिनार केले. जवळजवळ माझं आज 1000 ऑडिओ अवर्स माझं रेकॉर्डिंग अरे आहे बापरे. फक्त मानसशास्त्रावरती. लोकांना जागृत करणारं काय आहे, कसं आहे, विकास मनाचा कसा करायचा, ऱ्हास कसा होतो याच्याशी बोलणार, या सगळ्याचे आम्ही आता छोटी छोटी पुस्तकं तयार केली अरे वा. त्याला आम्ही ते ऑडिओ व्हिज्युअल बुक म्हणतो. क्या बात आहे. त्याच्यामध्ये संवाद आहे आणि तो संवादात मी लोकांशी बोलतोय. तर ह्याला तुमच्या शुभेच्छा तुम्ही द्याव्यात अशी आमची इच्छा आहे. हे ते आहे, लोकांकडे जरा दाखवा. हां, ॲडव्हान्स सायकॉलॉजी येस, सेल्फ पेस कोर्स ऑडिओ व्हिज्युअल बुक्स. या, तर ही खूप चांगलं आहे. डॉक्टरांना मी अगदी खूप वर्षांपासून ओळखतो, त्यांची पुस्तकं वाचलेत. आणि हा जो तुमचा नवीन उपक्रम चालू आहे त्याला माझ्या भरपूर सदिच्छा आहेत. काही काम असलं या बाबतीतलं हां. तर मी तुमच्यासोबत आहे. अरे थँक्यू, आभारी आहे. कारण आम्ही पण एक वेगळ्या प्रकारची क्रांती करत क्रांतीच आहोत. करतात. तर मी तुमच्यासोबत आहे. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.